मित्रांनो सेमीफायनल 1 मध्ये एक जबरदस्त गाडी पाहिली. चंदर आणि सोबत पाहला सायको, त्यांच्या घरचा साज पाहला आणि आज फायनल साठी पात्र ठरलाय, ते पण आदत हिंद केसरीच्या मैदानामध्ये. आप्पा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, एवढ्या स्पर्धेमधनं टिकणं अवघड नाही. जवळपास आज 850 गाड्या आलेल्या आणि या 850 गाड्यांमध्ये आज फायनलचा गुलाल घेतला. आज काय घरची गाडी पडली, आमचा चंदर पडलाय आणि सायको पडलाय. बर, आज तुमच्या बैलगाडीच्या इतिहासात मध्ये असं पहिल्यांदाच घडतंय की घरची साजनं गुलाल घेतलाय? नाही, मी घरची गाडी कधीच पळवली नव्हती, कधीच नव्हती. बर, म्हणजे मी इतक्या दिवस आता मी बैलगाडी क्षेत्रात आलोय, पण मी घरची गाडी पळवली नाही. पण चंदर आल्यापासून म्हणजे घरची गाडी पळवायला लागली. चंदरची खासियत असं आहे की आदत वासनाला घेऊन चांगल्यारीत्या पळतो, त्याविषयी काय सांगत? चंदर म्हणजे बैल टॉपचा बैल आहे आमचा. बर, काय फक्त पैरे वाचून थोडं आमचं हे होतंय. चेहऱ्यावरची भाव सर्व काय सांगून जातात की किती अडचणींना सामोरं जावं लागले तुम्हाला, काय काय अडचणी सामोरं गेलाय? कारण तुम्ही म्हटलं जसं पायऱ्याच्या अडचणी होत होत्या, काय काय म्हणजे काय सर्व दिवस आठवले असतील समोर आता? हा, म्हणजे आता काय झालं, आम्ही भरपूर आता काल चंदरला पैरा मागितला होता बऱ्याच जणांना, पण बऱ्याच जणांनी थोडं उद्या सांगतो आज सांगतो त्याच्यात वेळ घालवला. मग आमच्या मामांनी फोन केला की आपली घरचीच गाडी आणायची. आमच्या भावानी आमचा भाऊ तिथं म्हणजे सगळं बरंच नियोजन करतो, तर त्यांनी ठरवलं की बाबा घरची गाडी हे करायची. बर, म्हणजे बंधूंनी ठरवलं की ही घरचीच गाडी पळवायची. बंधू आणि बाबू आमचा आणि ही टीम आमची सगळं म्हणजे मामा बघतात. सायको विषयी काय सांगाल, कुठून घेतलाय त्याला? कारण जबरदस्त पळ आहे सायकोचं. पण सायको पहिला सायको होता माझ्याकडं, तो बी जबरदस्त होता, त्याचाच भाव आम्ही शिव आणलाय. आज आम्हाला सुद्धा बरं वाटतंय, कारण तुम्ही वाटला की बाबा त्या सायकोच आठवण काढून दिली त्यांनी. चंदरने भरपूर काळ गाजवला इथून पूर्वीच्या, म्हणजे आता सध्या स्लॅग पिरियड चालू होता, पण पूर्वीचे जे तुम्ही गुलालामध्ये दिसायचं, आज पुन्हा एकदा गुलाला दिसणार आहात तुम्ही. आता फायनल व्हायचे, एक वेगळाच आनंद आहे. संपूर्ण टीम मध्ये एक चैतन्यमय वातावरण आहे. हो, बरोबर आहे ना, म्हणजे सगळ्यांनाच आनंद झालाय. बर, आणि बैलांनी करून दाखवलं आणि घरचा साथ पाळला म्हणून आनंद आहे सगळ्यांना. तिकडे गाडी किती नंबर करू काय नाही त्याचा विषय नाही, पण गुलाल पडणं हे महत्वाचं आहे. आपण या स्ट्रगलिंग पिरियड मध्ये काय काय शिकायला मिळालं? म्हणजे कारण अनुभवी बैलगाडी मालक आहात तुम्ही, बराचसा अनुभव तुम्हाला पण आहे बैलगाडी क्षेत्राचं. काय काय शिकायला मिळालं या काळात? नाही, क्षेत्रात काय सगळं क्षेत्रात मिळतंय, म्हणजे ओळख हे ते सगळं म्हणजे फार लांबवर हे होतंय. आणि बैलगाडी क्षेत्र म्हणजे चांगलं क्षेत्र आहे. काय आयुष्यामध्ये काय स्थान काय चंदरचं? चंदर तर तो जीवाचा आहे आमच्या. काय आमच्यापेक्षा आमच्या मामांचा जीवाचा आहे. काय ते सगळा जीव ओळून टाकतात त्याच्यावर. काय आणि महत्वाचं म्हणजे की आमच्या म्हणजे माझा मुलगा असन पियुष, भावाचा मुलगा असन हे आपलं कृष्णा, आणि सगळ्यात आमच्या ह्याच्यात प्रेम करणारी म्हणजे मुलगी आहे आमच्याकडं, ती मधुरा. ती रोज गोठ्या वाजती बैलांना, रोज म्हणजे कमीत कमी आम्हाला हात लावून देत नाही, ते तिला हात लावून देतात. बर, म्हणजे एक प्रकारे मुक्या जनावराला पण कळते की आपल्या घरचे किती आपल्यावर प्रेम करतात, त्याच पद्धतीनं ते जीव तोडून तुमच्यासाठी पाहतायत म्हणावं लागेल. आप्पा, एक प्रकारे या काळामध्ये तुम्हाला पण मानसिक सपोर्टची गरज होती, कारण नंदी तर पळतो चंदर, आणि तुम्हाला माहित होतं केव्हा ना केव्हा तरी तो 100% आपलं नाव यापूर्वी पण केलेलं आहे, पण आता पण गुलाल घेऊन नाव करणार हे तुम्हाला माहितच होतं. परंतु जी टीम आहे त्यांचा मानसिक सपोर्ट कसा मिळाला? चर्चा काय व्हायची तुमची या काळामध्ये? पैऱ्या संदर्भात चर्चा किंवा इतर चर्चा काय व्हायची? नाही, महत्वाचं म्हणजे कसं आहे, याला आता आमचे पाटोळे मामा आहेत, हे सगळं बैलाचं नियोजन बघतात. सगळं श्रेय म्हणजे त्यांच्यापाशी आहे. दुसरं श्रेय की बाबा सुट्टी मेकर असेल आणि ड्रायव्हर आमच्या गाडीवर पहिल्यापासून आता मुश्रीफच बसो, आणि मुश्रीफच म्हणजे करीन तेवढं कौतुक हे.
आज मला मुश्रफ भेटलेला मगाशी. मुश्रफ म्हटलं आप्पांची गाडी बसले. एक त्याच्या चेहऱ्यावरती पण एक वेगळं म्हणजे प्रसन्न दिसत होता चेहरा म्हणावा लागेल. मुश्रफ विषयी काय सांगाल? कारण जिद्दी ड्रायव्हर आहे एक प्रकार. जिद्दी ड्रायव्हर म्हणजे मुश्रफचं तो म्हणतो की जे ओपनची गाडी असेल, ओपनचं मैदान असेल तरी त्यात गाडी आपली हीच गाडी घरची आणायची, हीच गाडी म्हणजे एवढं त्याला हे झालंय. बर, मामा पण आहेत. मामा नमस्कार. माईक घ्या पहिलं. काय आनंद आहे आजचा? असू दे हातामध्ये ठेवा. काय विषय? आनंद काही पहिल्यापासून आनंद आहे. बर, पण कसं आता गाडी जुळत नव्हती आणि आता अजून 1-2 महिन्यानं थांबू द्या. बर, त्या वासराला वाईस ताव होऊ द्या. ताव नाही त्याला. बर. हा, ताव त्याला पडल्यानंतर बघूया पुढे काय होतंय ते. चांगलं ताव नाही म्हणताय राव. आज ताव नाही, जबरदस्त पळलाय आज. नाही पण खालनं सुट्टीचं वाईस थोडस त्याला बर 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 बर. खाटीचं खालनं सुट्टीचं वाईस हल्ला का नाही, म्हणजे मग गाडी बघा तुम्ही. म्हणजे अजून त्याचं चांगलं स्पीड लागायचे अजून. अजून त्याचं ओरिजिनल स्पीड नव्हे. म्हणजे फायनलचा गुलाल घेतलाय तरी अजून त्याच्याकडून बरेचशा अपेक्षा तुम्हाला भविष्यामध्ये आहेत म्हणा. बर बर. पण शिंग मोडल्यानंतर त्याला तर अजून ताव नाहीत ना. बर. आणि ताव झाल्यानंतर मग हे करायचं. दादा नमस्कार. वासरू सुप्याच्या मैदानात आहे ना, थोडा पाऊस आल्यामुळे थोडं वासरू पडलं होतं. त्या अलीकडच्या शिंगाला धक्का लागला होता. त्याच्यानंतर आम्ही 2 महिने वासरू बसून ठेवलं होतं. आज 2 महिन्यानंतर पहिल्यांदाच काढला आणि घरचा साज आणला आणि फायनलला राहिलाय. आनंद आहे, लय आनंद आहे. कारण पायऱ्यासाठी तुम्हाला माहिती आहे सगळीकडे लय जराशी सध्या एका माणसाला 4-4 वेळा फोन करून बी सांगतो, भावाला सांगतो विचारून, अनेक प्रश्नांना उत्तर द्यावं लागतात. आता एवढं नाव आहे तुमचं बैलगाडी क्षेत्रामध्ये, तरी पण एवढ्या अडचणी निर्माण होतात. कधी कधी मनाला दुःख वाटतं की बाबा एवढ्या ओळखी आहेत, आपलं सर्व काय आहे, पण तरी पण अडचणी निर्माण होत आहेत. जरा मनाला कुठं खच्चीकरण होतं का? जरा काहीतरी वाटतं का जरा? म्हणजे असं नाही, आता कसं होतंय, थिअरी आपलीच अशी आहे तर बाकीच्यांच्या गाड्यांची तर कशी असेल काय. म्हणजे कमीत कमी आपण तरी कुठून तरी पायरा करेन, पण गरीबातल्या गरीबाला तर पायराच मिळत नाही. म्हणजे सर्वसामान्यांचं अजिबात क्षेत्र राहिलेलंच नाही. आणि आमचा विषय असतो की बाबा कोणी फोन केला ना की आम्ही कोणाला नाही म्हणत नाही, बाबा हाणायचे ना हान. आता टेन्शनलेस झाला तुम्ही. घरची गाडी तुमची तयार झाली आणि मग काय आदतचं मैदान असू दे किंवा मामा जसं म्हटले ओपनच्या मैदानात पण त्याला अजून 2-3 महिने तुम्ही ट्रेनिंग दिल्यानंतर अजून स्पीड त्याचं वाढेल असं मामा म्हणाले. त्यामुळे ओपनच्या मैदानात पण ही जोडी आम्हाला दिसू शकते, 100 पडू शकते. आम्ही ओळखीच्या मैदानात म्हणजे सायकोनी आमच्या ओपनच्या मैदानात गट काढला होता. बर. आमच्या महाराष्ट्र केसरी दत्ता पैलवाननी मैदान घेतलं होतं, त्याच्यामध्ये गट काढला होता आणि ते बी कडनी काढला होता. बर. आणि वासरू दोन्ही कांदी आमचं बाहेरून पडतं. आज काय जल्लोष असणार घरी गेल्यावर? आता संपूर्ण टीमचा जल्लोष काय असणार आहे? घरातले कॉल येऊन गेले का नाही? नाही, घरातले सारखे चालूच आहे. बर. लाईव्ह प्रक्षेपण पाहतच असतील घरामध्ये? ते कॅम्प्युटरवर टीव्ही चालूच आहे सगळं. बर बर. आप्पा धन्यवाद. आणि नक्कीच तुमच्या टीमचं यश आहे आणि असंच तुमची घरची जोडी म्हणजे चंदर आणि सायको इथून पुढे पण आम्हाला भवितव्यामध्ये बरीचशी मैदानं गाजवताना दिसतील हीच आशा करूया. धन्यवाद.